सर्वांना शुभ सकाळ, शुभ दिवस. निरोगी आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया आणि संपूर्ण जीवनाचं रक्षण करण्यासाठी योगा करूया. तर आजकाल काय झालेलं आहे की चालणं बंद झाल्यामुळं, बैठ्या पद्धतीचे सगळे कामं झाल्यामुळे बऱ्याच जणांचे गुडघे दुखत आहेत आणि ते गुडघे आपल्याला योगाचा अभ्यास करून कसे कमी करायचे याबद्दल मी तुम्हाला आता अभ्यास सांगतोय. बघा, ज्यांच्या गुडघ्यामध्ये सूज येते, बघा हे जे गुडघे आहेत या गुडघ्यामध्ये काय येते, बऱ्याच वेळेस सूज येते, या ठिकाणी दुखायला लागतं, या ठिकाणी सुस्त, खालून दुखायला लागतात. याच्यासाठी सोपा अभ्यास बघा. दोन्ही पायाचे पुढे घ्यायचे, पुढे घेतल्याच्या नंतर दोन्ही हात आपल्याला असे पाठीमागे टेकायचे. पाठीमागे टेकल्याच्या नंतर सावकाश गुडघ्याचा हे असा अभ्यास करायचा आपल्याला. सावकाश, तुम्हाला जेवढं जमेल तेवढं, फार जोरजोरात नाही करायचं, सहज करायचं हे. त्याच्यानंतर एका पायाने अभ्यास करायचा, असा सावकाश अभ्यास करायचा. हा अभ्यास किती करायचा, तर 1-2 मिनिट 3 मिनिट अभ्यास करायचा. त्याच्यानंतर पुन्हा दुसरा अभ्यास. हे जे गुडघ्याच्या वाट्या आहेत याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. हे गुडघ्याचा अभ्यास करत असताना हे वाट्या ज्या आहेत गुडघ्यांच्या, त्या आपल्याकडे अशा ओढायच्या आणि पुन्हा ढिल्ल्या सोडायच्या, पुन्हा ओढायच्या, पुन्हा ढिल्ल्या सोडायच्या. मग आता हे किती वेळेस करायचं, तर कमीत कमी हे सुद्धा 5 ते 10 मिनिट अभ्यास करायचा. आणि 5 ते 10 मिनिट अभ्यास झाल्याच्या नंतर मग थोडंसं शांत व्हायचं, दीर्घ श्वास घ्यायचा, सोडायचा. त्यानंतर पुन्हा गुडघ्याचा दुसरा अभ्यास करायचा. पायामध्ये असा थोडासा अंतर घ्यायचा. अंतर घेतल्याच्या नंतर सावकाश दोन्ही हाताने असं पायाला पकडायचं आणि सावकाश जसं आपल्याला जमेल त्याप्रमाणे सावकाश ही जी टाच आहे ते जास्तीत जास्त आपल्या शरीराच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि प्रयत्न केल्याच्या नंतर सावकाश असे जवळ घ्यायचे. जसं तुमच्या गुडघ्यामध्ये हळूहळू वेदना कमी होत जातील आणि पूर्ण हा तुमचा पाय असा होईल. असं झाल्याच्या नंतर तुमच्या गुडघ्यातल्या असणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या पूर्णतः कमी व्हायला लागतील. मग असा किती वेळेस अभ्यास करायचा, तर कमीत कमी या पायाचा 10 वेळेस अभ्यास करा. त्याच्यानंतर दुसऱ्या पायाचा 10 वेळेस अभ्यास करा. तर असा अभ्यास रोज करायचा आहे तुम्हाला. या अभ्यासाला कधीची वेळ जमेल अभ्यास करायला, तर तुमच्या सवडीप्रमाणे तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, केव्हाही करा. यांना गुडघेदुखीचा त्रास जागेवरती थांबून जाईल. मला विश्वास आहे तुम्ही ह्या नक्की अभ्यास करा. आपल्या गुडघेदुखीचा असणारा जो त्रास आहे तो संपूर्ण नाहीसा करा. ओ